सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय। या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे, यात चुनला आहे ते ऐकून प्रत्येक जण आज स्वामी सेवेसाठी लागणार आहे। स्वामींची खूप श्रद्धेने मनापासून प्रत्येक जण सेवा करणार आहे, त्यामुळे हा अनुभव पूर्णपणे सर्व स्वामी भक्तांनी ऐकावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे। आज मी माझ्यासोबत घडलेला खूप मोठा स्वामींचा साक्षात्कार तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींची सेवा करून मनाला खूप समाधान, शांती मिळते, त्यासाठी मी स्वामींची सेवा करते। मी अहिल्यानगर येथील राहुरी येथील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, गेल्या सप्ताहामध्ये मला स्वामींनी खूप छान अनुभव दिला। तोच अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। स्वामी पुण्यतिथीनिमित्त मी स्वामींच्या याच्यामध्ये मठामध्ये गुरुचरित्र पारायणासाठी बसलेली होती। माझं पारायण प्रहर सेवा वगैरे खूप छान चालू होती, खूप छान आनंदात सर्व काही हे चालू होतं। त्या दरम्यान काय झालं ना की माझी भावाची जी मुलगी आहे ती मुलीला अचानक उलट्या होऊ लागल्या, इतक्या उलट्या होऊ लागल्या ना की बस ती खूप अशक्त झाल्यासारखं झाली आणि तिचा एक डोळा जो होता तो अचानक वेगळा तिरका होऊ लागला। हे का बरं घडत आहे काहीच कळायला मार्ग नव्हता। आम्ही सर्वजण खूप घाबरलो। मग तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो। ज्यावेळेस हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या छोट्याला गाठ आल्यामुळे हे सर्व घडत आहे असं डॉक्टर म्हटले। हे शक्यतो इथे गाठ ही कॅन्सरचीच असते असं डॉक्टर बोलले। असं डॉक्टर बोलल्यानंतर खूप जीव घाबरला। काय करावं, स्वामींना विनंती केली, स्वामी महाराज काही दाखवू नका, बाळ ही खूप छोटा आहे आणि त्याला वाचण्याचीही डॉक्टरांनी गॅरंटी दिलेली नव्हती। डॉक्टरांनी ऑपरेशन करायचं सांगितलं। मग माझा 4था दिवस पारायणाचा होता। मी स्वामींना खूप कळकळून विनंती केली, खूप मनापासून पारायण वाचलं। तिला टाटा हॉस्पिटलला घेऊन घेण्यात आलं। तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मग तिचं त्या गाठीचं ऑपरेशन केलं। ज्यावेळेस गाठीचं ऑपरेशन झालं त्यावेळेस खूप धगधग, खूप मनामध्ये भीती वाटत होती। कितीही झालं तरी एवढा चिमुकला जीव आणि त्याला एवढ्या मोठ्या संकटातून जायचं आहे। स्वामींना विनंती केली होती की तिला खूप बळ द्या, खूप शक्ती द्या आणि तिच्या पाठीशी तुम्हीच आता उभे राहा, डॉक्टरांच्या रूपात तुम्हीच जा अशी स्वामींना विनंती केली आणि खरंच स्वामींनी ते ऐकलं। तिचं ऑपरेशन खूप सक्सेसफुल पार पडलं। त्यानंतर ती जी गाठ होती, डॉक्टर म्हणत होती ती कॅन्सरचीच गाठ असणार आहे म्हणून, आणि ती गाठ चेकिंगसाठी पाठवण्यात आली। माझ्या इकडे पारायण चालू होते, सर्वांचा आमचा जप चालू होता, स्वामींची सेवा ही चालूच होती। त्यानंतर स्वामींना म्हटलं की हिची म्हणजे जीवाची डॉक्टरांनी गॅरंटी दिलेलीच नव्हती, कारण डॉक्टर जर म्हटले कॅन्सर जर असेल तर शक्यतो 10%तून 2-3%च बाळ याच्यातून वाचतात, बाकीचे वाचत नाही असं डॉक्टर बोलले होते। पण जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वामी भक्त हो। त्या दिवशी स्वामींची खरी खूप मोठी प्रचिती आली, कारण रिपोर्ट आले आणि मला माझं पारायणाची समाप्ती झाली, वाचून झालं आणि तेव्हा लगेच मला कॉल आल्यानंतर कळालं की डॉक्टरांनी सांगितलं सर्व काही रिपोर्ट नॉर्मल आहेत, ती गाठ कॅन्सरची नाही असं कळल्यानंतर इतका आनंद झाला, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि स्वामींना पुन्हा एकदा खूप धन्यवाद दिली की स्वामी खरंच तुमची लीला ही आगत आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, याची प्रचिती त्या दिवशी आम्हाला आली। खरंच स्वामी भक्तांनो, अंतःकरणापासून स्वामींना हाक मारल्यानंतर स्वामी आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात। हा मला आलेला हा सप्ताह काळातील खूप मोठा अनुभव होता। श्री स्वामी समर्थ। बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंचा होता। तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।